जन आघाडीला 88%, वंचित बहुजन आघाडीला 88%, बहुजन समाज पार्टीला 7%, आझाद समाज पार्टीला 4%, रिपब्लिकन पार्टीला 4%, असा जवळपास ती आकडेवारी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये आणि हत्तीच्या चिन्हामध्ये निवडणूक लढवावी सर्वांनी एकत्र येऊन। तसंच लोकसभेच्या ज्या निवडणुका आहे त्या लोकसभेच्या निवडणुका मायावती यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाच्या खाली आणि हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवावी असं मला वाटतं। म्हणजे विधानसभेला प्रकाश आंबेडकर यांचं पूर्णपणे नेतृत्व स्वीकारावं 100%, आणि हत्ती हे चिन्हच घ्यावं लागेल, कारण आता चिन्हाचा तर तो एक मोठा प्रश्न आहे। आठवलेंकडे पण कुठलंही चिन्ह नाही, आठवलेची लोक हे कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवू लागलेले आहेत। तर माझं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विधानसभा महाराष्ट्राच्या लढवावे आणि लोकसभेच्या सगळ्या निवडणुका मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या आधिपत्याखाली, कारण त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण आहे नेटवर्क आणि संपूर्ण भारतामध्ये पण आहे नेटवर्क। तर त्या अनुषंगाने हत्ती या चिन्हावर बहुजन समाज पार्टीच्या अंडर पूर्ण भारताच्या निवडणूक लढवाव्या असं मला वाटतं। तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? 15 दिवसापूर्वी वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चानी बंदचं आवाहन केलं होतं। मला वाटतं महाराष्ट्र बंद का पुणे बंदचं आवाहन केलं होतं, परंतु त्यांच्या आव्हानाला 3 दुकानंसुद्धा बंद झाली नाही अशी कमेंट आलेली आहे फेसबुकवर। मग त्यांचं नेतृत्व मान्य करावं वाटतं का तुम्हाला? Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय शिवराय। आज आपण या ठिकाणी पुण्यातील आंबेडकर पुतळा या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण बघत आहात समोर जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा आहे। हे जे वर्दळीचं ठिकाण आहे हे या ठिकाणी येण्याचं कारण असं की आपल्यासोबत जे आपले सहकारी बसलेले आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत। फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे जे सगळे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असं त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी हे गेले काही दिवस या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। आणि आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही जी मागणी आहे ही समाजाच्या प्रत्येक स्तरातून येत आहे की आंबेडकर चळवळीतील पक्षांनी एकत्र यावे, परंतु तसं काही होत नाही आहे। एकदा जो प्रयोग झाला होता त्यामुळे 4 खासदार निवडून आले होते आणि जवळपास 11 नगरसेवक निवडून आले होते। तो एक मोठा परिणाम झाला होता, सत्तेमध्ये फरक पडला होता। परंतु आता आपण बघत आहोत की सत्तेत महाराष्ट्रामध्ये तरी आंबेडकर चळवळ एकदम जवळपास शून्याच्या दरात आहे। निळ्या झेंड्याचं जे राजकारण करणार आहे, आंबेडकर चळवळीचं जे विचारधारा मांडणार आहे त्यांचं जे राजकारण आहे ते जवळपास शून्य आहे। आणि ह्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला खरंच एक महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या निमित्ताने त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि उपोषणाला पण बसणार आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया आपलं काय नाव आहे, आपल्या संघटनेचं काय नाव आहे आणि ही मागणी तुम्ही कशासाठी करत आहात आणि तुम्ही याबाबतीत कोणाकोणाशी चर्चा केली, कोणत्या पक्षाला भेटले? मी पंकज हरी साबळे, राहणार वडगाव शहरी, साईनाथनगर। आम्ही एक छोटीशी साईनाथनगरमध्ये छोटीशी ट्रस्ट चालवतो। या माध्यमातून आम्ही सामाजिक छोटे मोठे कामं करत असतो। गेले 20-30 वर्षापासून आंबेडकर चळवळीत काम करत असताना जे आम्हाला हार पत्करायला लागते याचं कारण आणि याचं उत्तर आम्हाला आता समजायला लागलं आहे व आमचं एकच म्हणणं आहे की या सर्व राष्ट्रीय पक्षांनी एकत्र येऊन 2024चं इलेक्शन लढावं आणि जे संविधान हलवायचा प्रयत्न चालला आहे ते वाचवावं। लोकसभेमध्ये कमीत कमी आपले 1-2 खासदार तरी निवडून आणण्याची ताकद आहे, पण ही कधी हे राष्ट्रीय पक्ष सगळे एकत्र झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सगळे जे पक्ष आहेत राजकीय, ह्या सगळ्या पक्षांनी एकत्र झालं पाहिजे
आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून आम्ही माणसं जगतो आहे आणि जगायला आम्हाला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. जो बोलायचा अधिकार संविधानामध्ये आम्हाला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि ह्यांच्या नावाने जे पक्ष आता चाललेले आहेत त्यांना हे कळत नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्यासाठी व त्यांच्या विचारधारेचा जो रथ अडकलेला आहे तो पुढं नेण्यासाठी काय करावं हे सर्व पक्षीयांना कळलं पाहिजे. असं आमचं तळतळीची विनंती आहे या पक्षांच्या सर्व अध्यक्षांना. आणि सर्वसामान्य जनतेचं हे कुठल्या रस्त्याने जायचं कोणाच्या मागं जायचं हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. आमचं एवढंच म्हणणं आहे की 2024चं इलेक्शन एकत्र यावं, सगळ्या पक्षांनी एकत्र यावं व एकजुटीने एका ताकदीने लोकसभेमध्ये कमीत कमी 2 ते 5 खासदार निवडून आणावे एवढंच आमची विनंती आहे. किती पक्षांना तुम्ही एकत्र यावं असं आवाहन करत आहात आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? पक्ष तर आता प्रमुख जर महाराष्ट्रात म्हणले तर 3 पक्ष आहेत. मेन आत्ता जो पक्ष आहे 2019च्या नंतर जो स्ट्रॉंग पक्ष आमचा चाललेला आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर आम्ही कोणाकडे बघत असेल तर ते ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे पाहतो आहे. पण जी मताची विभागणी आहे ते अशा प्रकारे आहे. आमच्या अंदाजे बरं का, फक्त आम्ही एक अंदाज सांगतो आहे. सर्वसामान्य जनता आहे, आम्हाला एवढा अभ्यास नाही आहे. आमच्या नेत्यांना भरपूर अभ्यास आहे. आम्ही त्यांना बाबासाहेबांनंतर आम्ही जर त्यांच्याकडे बघतो आहे काय दृष्टिकोनातून तर आम्ही त्या सगळ्या राजकीय नेत्यांकडे बघतो आहे की हे काहीतरी आमच्यासाठी काहीतरी चळवळीत काहीतरी काम होईल यांच्याकडून. जर 100% आमचे जर लोक असतील त्या 100%मध्ये आत्ताच्या कंडिशनला जर प्रकाश आंबेडकरांना जर मानणारा वर्ग 60% जर असेल तर BSPला मानणारा वर्ग 20% आणि रामदासजी आठवले साहेबांना मानणारा 20% असा समाज आहे आमचा. आणि हे जर एकत्र झाले तर एक मोठा इतिहास महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो ही आमची सगळ्यांची भावना आहे. आणि आमच्या भावनेला सर्व राजकीय पक्षांनी विचारात घ्यावं आणि बाबासाहेबांच्या आंबेडकरांनी कोणत्या पक्षाशी बोलणी केली आहे या बाबतीत? आम्ही आता स्पीड पोस्टने 3 पक्षांना लेटर पाठवलेले आहेत आणि त्यांचं काय अजून उत्तर आलेलं नाही आहे. आणि माझ्यापेक्षा खूप काही असे मोठे कार्यकर्ते आहेत, खूप काही मोठे लीडर आहेत, त्यांनी ही विनंती केलेली आहे व राष्ट्रीय अध्यक्षांनी एकामेकाला प्रश्न विचारलेले आहेत एकत्र होण्याचे. पण हे एकामेकाला का जुमानत नाही आहेत हे आम्हाला कळत नाही. याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे आणि यांनी एकत्र व्हावं एवढंच म्हणणं आहे. आपण जी टक्केवारी सांगितली त्या टक्केवारीचा अंदाज तुम्ही काढलेला आहे 40%, 20% आणि 20%. हा अंदाज म्हणजे फक्त काय म्हणतात बौद्ध समाज किंवा निळ्या झेंड्याच्या जयभीमवाल्यांच्या लोकांच्या अंदाजानुसार काढला आहे का हा अंदाज सर्व समाजासाठी आहे? नाही. ॲक्च्युली जे 59 जाती आहेत ज्या सगळ्या ह्यात बौद्ध समाज आणि जो महार समाज आहे तो 0.वरच आहे हो. तसं 15% जो समाज आहे तो एकत्र सगळ्या 59 जाती एकत्र झाल्याच्या नंतर होतो, तो 15% होतो किंवा 13% होतो. त्यात आम्ही कुठं फक्त 1%वरतीच आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे त्या 1% म्हणजे आमची 100% असं समजा असं म्हणणं आहे. पण ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जो समाज आमचा आहे बौद्ध समाज आहे यातच 3 पक्षांचे गट झालेत. त्यामुळं मतविभागणी होऊन आमच्या चॅनलच्या सर्वेनुसार जो गेले 4 महिने सर्वे चाललेला आहे त्या सर्वेनुसार वंचित बहुजन आघाडीला 88%, वंचित बहुजन आघाडीला 88%, बहुजन समाज पार्टीला 60%, आझाद समाज पार्टीला 4%, रिपब्लिकन पार्टीला 4%. असा जवळपास ती आकडेवारी आलेली आहे. वंचित बहुजनला जो 88% आहे ती टक्केवारी सर्व समावेशक आहे आणि सर्वात जास्त आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही सर्वसामान्य जनता आहे. आम्ही जी टक्केवारी मांडली हे आमचं एक उदाहरणार्थ होतं. आत्ता जी तुमची जी टक्केवारी मांडली हीच जर 85% जी वंचितला आहे, जर ही 88% जी आहे ती 88% आणि रिपाईंची काही जी 4%
आणि जी बहुजन समाज पार्टीची जी 48% आहे ती जर बहुजन समाज पार्टीला 60%, बहुजन समाज पार्टीला जी 60% आहे, 7% महाराष्ट्रात ती जर एकत्र झाली तर याचं कॅल्क्युलेशन काढलं तर आम्हाला काहीतरी रिझल्ट लागेल असं आमचं म्हणणं आहे. पण वंचित बहुजन आघाडीवाल्यांना असं वाटतं, प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं, जर त्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे, जवळपास 80-88% त्यांची टक्केवारी आहे, तर सर्वांनी त्यांच्यामध्ये समाविष्ट व्हावं आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन आपण पुढची निवडणूक लढवावी असं त्यांचं स्पष्ट मत आहे. तर यावर आपलं काय मत आहे? आमचं पण हेच म्हणणं आहे. पण आज जर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर कोणाला बघत असेल तर प्रकाश आंबेडकरांनाच बघतो आहे. पण त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सगळ्यांना पंखाखाली घ्यावं, सगळ्यांच्या चूक भूल काय झालेल्या असतील त्या विसरून सर्व पक्षीय नेत्यांना 1% असू द्या किंवा 4% असू द्या किंवा 60% असू द्या, ते कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या, किंवा मी पंकज साबळे एकमताचा जरी माणूस असेल तर त्याला संघ घेऊन जावं लागेल जर तुम्हाला जर सत्तेत यायचं असेल तर. एवढंच आमचं म्हणणं आहे. मग आता प्रकाश आंबेडकर साहेबांचं किंवा वंचित बहुजन आघाडीचं हेच म्हणणं आहे की त्यांचं जर का कॅल्क्युलेशन, त्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे आणि सर्वांनी त्यांच्या सर्व पक्षांनी तो स्वतःचा पक्ष त्यांच्यामध्ये समाविष्ट करून काम करावं महाराष्ट्रात असं असेल तर तुम्ही इतर पक्षांना काय आवाहन कराल? जसं की बहुजन समाज पार्टी असेल, आझाद समाज पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, आठवले गट असेल किंवा इतर असेल, तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? माझं एकच म्हणणं आहे साहेब, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा जे विचारधारा ज्यांना माहिती आहे किंवा बाबासाहेबांचं जे म्हणजे पूर्ण जो इतिहास आहे तो जर वाचला, त्यात थोडंसं आम्हाला काही गोष्टी कळतात, जे नाही का थोडं बहुत जो बाबासाहेब आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आम्हाला कळतात की ज्यावेळेस ते मंत्रीपद होतं त्यांना, त्यावेळेस त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. काही कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आपण तर पुणे जिल्हा किंवा जिल्हा गट किंवा अध्यक्षपदं, छोटे छोटे आपल्याला अध्यक्षपद आहेत, त्या कार्यकर्त्यांनी पण विचार केला पाहिजे. जर हा दलित समाज एकत्र होत असेल तर तुम्ही छोट्या छोट्या पदांचा राजीनामा देऊन ह्या नेत्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही इथं चुकताय, काही गोष्टी चुकत असतील त्या चुका दुरुस्त करा आणि एकत्र या. बरं, मला एक प्रश्न निर्माण झालेला आहे की जर का महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवायच्या असेल तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्याला एक वजनदार चिन्ह लागतं, म्हणजे एक प्रभावी चिन्ह लागतं. तर ते चिन्ह कोणतं असावं तुम्हाला असं वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका चिन्हावर लढले होते, हत्ती, हे चिन्ह आहे. पण आता विषय असा आहे की ते कोणाला मान्य आहे कोणाला नाही मान्य आहे, ते आता वरच्या लेवलची गोष्ट आहे. त्यांनी ते बसून कसं म्हणजे सॉल्व मॅटर करता येईल तो प्रकाशजी आंबेडकरांनी पुढं येऊन त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही हा जो खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय घेऊन मांडलेला आहे, या ठिकाणी बसलेला आहात, तर याबद्दल मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये आणि हत्तीच्या चिन्हामध्ये निवडणूक लढवावी सर्वांनी एकत्र येऊन. तसंच लोकसभेच्या ज्या निवडणुका आहे त्या लोकसभेच्या निवडणुका मायावती यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाच्या खाली आणि हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवावी असं मला वाटतं. म्हणजे विधानसभेला प्रकाश आंबेडकर यांचं पूर्णपणे नेतृत्व स्वीकारावं 100%, आणि हत्ती हे चिन्हच घ्यावं लागेल. कारण आता चिन्हाचा तर तो एक मोठा प्रश्न आहे. आठवलेंकडं पण कुठलंही चिन्ह नाही. आठवलेची लोक हे कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवू लागलेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विधानसभा महाराष्ट्राच्या लढवावे आणि लोकसभेच्या सगळ्या निवडणुका मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या आधिपत्याखाली, कारण त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण आहे नेटवर्क आणि संपूर्ण भारतामध्ये पण आहे नेटवर्क. तर त्या अनुषंगाने हत्ती या चिन्हावर बहुजन समाज पार्टीच्या अंडर
पूर्ण भारताच्या निवडणूक लढवा असं मला वाटतं. तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, वंचित हा पक्ष आत्ता सध्याला खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्ही ज्यावेळेस BSPमध्ये पण काम केलेलं आहे ग्राउंड फ्लोअरला, त्यावेळेस त्यांची टक्केवारी खूप होती. आजही त्यांचं स्टेटमेंट आहे टक्केवारी वाढली पाहिजे, पण आज टक्केवारी त्यांची BSPची कमी झालेली आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे 30 टक्केवारी प्रकाश आंबेडकरांना जोडावी किंवा प्रकाश आंबेडकरांनी BSPला जोडावी किंवा ह्यांनी सगळ्यांनी एकामेकाला रिपब्लिकन पार्टीनी जी त्यांच्याकडे टक्केवारी ती ह्या दोन्ही पक्षांना जोडावी आणि एक बाबासाहेब आंबेडकरांचा जो अजेंडा आहे, जो सगळ्यांच्या मनात आहे, सगळ्यांच्या हातात आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांना एकत्र यावंच लागेल हे आमचं म्हणणं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे अस्तित्व आहे सध्याचं ते कमळ आणि भाजपमुळे चाललेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी काय मान्यता आहे ती मान्यता किती आहे हे सांगू शकत नाही, म्हणजे ती त्यांची लोकप्रियता किती आहे ते सांगू शकत नाही. तर असं असतानासुद्धा तुम्ही रिपब्लिकन पार्टीच्या भरोशावर राहताय का किंवा त्यांच्याकडून चळवळीचं मोठा उद्देश साध्य होईल असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही सर्वसामान्य जनता आहे, पण आम्ही एकच म्हणू शकतो की जे आत्ता लोकनेते आहेत आमच्यासमोर, आमच्या डोळ्यासमोर, मग ते आठवले साहेब असू द्या किंवा मग बहीणजी मायावती असू द्या, प्रकाशजी आंबेडकर, जे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कोणाकडे बघत असेल तर डॉक्टर प्रकाशजी आंबेडकरांकडे बघतो आहे. हे चळवळीचे काम करणारे एक मोठे नेते आहेत, लीडर आहेत, आम्ही त्यांच्याकडं पाहतो आहे. तर त्यांनी ते आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवली, ज्या पद्धतीने ठेवली त्या पद्धतीने आता बंद करावी आणि ती मोठ्या प्रमाणात ती वाढवावी चळवळ. आपण या ठिकाणी एक एक मुद्द्यानुसार जाऊया. आपण या ठिकाणी त्यानंतर नाव घेतलं आहे भारत मुक्ती मोर्चा मेश्राम साहेबांचं. त्यांच्याबद्दल काय सांगाल, काय त्यांचं कार्य आहे? त्यांचंही काम छान आहे. आम्ही कोणाला नावं ठेवायसाठी आलेलो नाही आहे. आम्हाला एकोपा पाहिजे, आम्हाला रिझल्ट पाहिजे आणि आमचं जे संविधान हलण्याच्या दृष्टिकोनातून जे दिसतं आहे ते फक्त हल्लं नाही पाहिजे, हेच आमचं महत्त्वाचं काम आहे. आज प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने चांगलं काम करतो आहे, पण ही 2024चं जे इलेक्शन आहे हे फक्त एकत्र येऊन एका ताकदीने लढून ह्या महाराष्ट्रात कमीत कमी 3 खासदार 4 खासदार तरी आणावे यांनी सगळ्यांनी, एवढंच म्हणणं आहे. आपण बघितलं की गेल्या 15 दिवसापूर्वी वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चानी बंदचं आवाहन केलं होतं. मला वाटतं महाराष्ट्र बंद का पुणे बंदचं आवाहन केलं होतं, परंतु त्यांच्या आव्हानाला 3 दुकानंसुद्धा बंद झाली नाही अशी कमेंट आलेली आहे फेसबुकवर. मग त्यांचं नेतृत्व मान्य करावं वाटतं का तुम्हाला? साहेब, माझं काय म्हणणं आहे, प्रत्येक गल्लीतला कार्यकर्ता सध्याला राष्ट्रीय लेवलला जाऊन पोचलेला आहे. ज्यांना बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज कळले त्यांना असं थोडंसं वाटतंय, म्हणजे वामन मेश्राम यांच्या कर्तृत्वाबद्दल मी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही आहे. त्यांचं नेटवर्कसुद्धा खूप मोठं आहे आणि वैचारिक चर्चासत्र असेल 3-3, 4-4 दिवसाचं, त्यांच्या चर्चासत्रातून एक चांगले मुद्दे बाहेर येतात, जसं EVMचा मुद्दा असेल किंवा जातीनिहाय जनगणना व्हावी, हा जो मुद्दा आलेला आहे त्यांच्या विचारधारेतून आलेला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते राजकीयदृष्ट्या खूप प्रबळ आहेत किंवा किंवा त्यांच्यावर प्रामाणिकता, त्यांच्यामध्ये खूप प्रामाणिकता आहे असंही सांगू शकत नाही, असं लोकांचं मत आहे. मग याबद्दल काय करावं? नाही, जे आत्ता तुम्ही जे आमचे लोकनेते तुम्ही जे आत्ता त्यांचं नाव घेतलं वामनजी मेश्राम साहेब, ते खूप मोठे आहेत. आज त्यांच्या पाठीमागं खूप मोठी जनता आहे, त्यांना तुम्ही नाकारू शकत नाही, आम्हीही नाकारत नाही. आज ते लोकनेते आहेत आमचे, आम्ही पण त्यांच्याकडे बघतो, पण त्यांनी एकदा हा प्रयत्न करावा की जर तुम्ही एकत्र जर आले तर तुम्ही जी विचारांची क्रांती करता सामाजिक क्रांती करता त्यांनी राजकारण सुरू केलं आणि असं म्हटलं जातं की त्यांनी मायावतीचा पक्ष संपवण्याचं काम सुरू केलं. हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या समाजामध्ये
की एवढे मोठे लोकनेते बाबासाहेब आंबेडकर चळवळीत आत्ता आहेत, पण त्यांना हे कळत नाही आहे की आपण चळवळ उभी करतो आहे का ती ढासळवतो आहे हे समजत नाही आहे. असं त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्यावर जाऊया. चंद्रशेखर आझाद या ठिकाणी नाव तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि चंद्रशेखर आझाद यांचं महाराष्ट्रामध्ये जे प्राबल्य आहे ते जवळपास 4% एवढं आहे आमच्या सर्वेनुसार. आमच्याकडे जो सर्वे आहे तो आम्ही स्वतः केलेला नाही आहे, आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तो सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये जवळपास 1000च्या वरती लोकांनी त्या सर्वेला मतदान केलेलं आहे आणि त्यानुसार तो सर्वे आहे. त्याला कोणी मॅन्युप्युलेट नाही करू शकत. तर त्यानुसार 4% आझाद समाज पार्टीचं या ठिकाणी नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे, चळवळीच्या लोकांनी. तर त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आणि हेही सांगतो की आझाद समाज पार्टीचं प्राबल्य हे UPमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, मध्य प्रदेश गुजरातमध्ये थोडंफार आहे. मला एकदा आठवतं की ज्यावेळी मी अक्कलकोटला वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांची सभा कव्हरेज करायला अक्कलकोटला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये, त्यावेळी असं झालं की एका हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये मी थांबलो असताना तिथला जो सफाई कर्मचारी होता त्या हॉटेलच्या समोर मोठी सभाचं नियोजन चालू होतं. बाळासाहेबांचे फोटो टाकलेले होते, मोठे मोठे फ्लॅश लावलेले होते, समोरच स्टेज होता हॉटेलच्या. परंतु तेव्हा जो हॉटेलचा जो कर्मचारी होता तो राजस्थानचा होता आणि राजस्थानमध्ये मेघवाल समाज आपल्यामध्ये आहे. मेघवाल समाजाचा तो मुलगा होता सफाई कर्मचारी. त्याला मी विचारलं की अरे या ठिकाणी जी प्रकाश आंबेडकरांची सभा आहे तर तुला माहिती आहे का तू मेघवाल समाजाचा आहे? तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की मी प्रकाश आंबेडकरला ओळखत नाही, मेघवाल समाजाचा असून. मग मी त्याला विचारलं मग तू कोणाला ओळखतो? तू तर मेघवाल समाजाचा आहे, आंबेडकरी समाजाला मानणार आहे आणि आंबेडकरांच्या नातूला तू ओळखत नाही. तर त्यांनी सांगितलं की आम्ही चंद्रशेखर आझादला आम्ही ओळखतो. म्हणजे बघा, अक्कलकोटच्या सभेच्या ठिकाणी जो माणूस होता त्याला आंबेडकर माहीत नव्हता, परंतु चंद्रशेखर रावण माहिती होता, जो UPपासून राजस्थानमध्ये पोहोचला होता. त्याला बहुजन समाज पार्टी माहिती होती, पण त्याला रावणचं नेतृत्व, चंद्रशेखर आझादचं नेतृत्व मान्य होतं. म्हणजे ही जी काय जो काही फरक महाराष्ट्रामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी आहे, कोकण या ठिकाणी जो काही फरक आहे, राजकीय फरक, आणि UP पूर्ण देशामध्ये, UPमध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या ठिकाणचा जो राजकीय फरक आहे, फुले शाहू आंबेडकर समाजाला मानणारा, तो पण आपण लक्षात घेतला पाहिजे. तर आपण पुढचं नाव घेऊया, दलित पॅंथर ढसाळ्यांचा. तो राजकीय पक्ष आहे का? तो राजकीय पक्ष नाही, एक संघटना आहे, खूप मोठी गट आहे तो, आणि त्यांनी खूप मोठा इतिहास घडवलेला आहे. त्याला महाराष्ट्रातला इतिहास सांगायची गरज नाही. ते नाव ऐकलं की लोक ब्लॅक पॅंथर म्हणून ओळखतात त्याला. त्याबद्दल दुमत नाही. पण सध्याला त्यांनी जे आत्ता पुणे शहरावरती, मुंबई शहरावरती जे कार्य करीत आहेत, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र यावं. त्यांचंही योगदान खूप आहे या समाजामध्ये. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने काम करत आहे, चांगलं काम करत. PRSPचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? सर्वच लोकांच्या मनात काही गोष्टी, कोणाच्या काही गोष्टी पटत नाहीत, काय कोणाच्या गोष्टी, काही मतभेद असतात, ते बाजूला ठेवून तुम्हाला 2024चं इलेक्शन लढावंच लागणार आहे. हे तर आमचं म्हणणं आहे. 2024च्या नंतर आज ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने हे कायद्यातज्ञ आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत? माझं म्हणणं आहे, जे आज आम्ही सर्वसामान्य जे गल्लीतले कार्यकर्ते जे उतरले इथं, ह्या सर्व पक्ष नेत्यांनी पुढे येऊन आहे ना हे काम केलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. आज ॲडव्होकेट माने साहेबांनी ह्यामध्ये पुढे येऊन त्यांची भूमिका मांडली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. ते आमचे लोकनेतेच आहेत. पण ह्या सगळ्या या ठिकाणी आपण बघितलं की ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दीपक केदार हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतं त्या ठिकाणी पळत आहेत. आणि अनेक पक्ष आहेत, त्यांचा उल्लेख नाही आहे. दीपक केदार यांचा उल्लेख या ठिकाणी दिसत नाही. काय कारण असावं त्याचं?
ॲक्च्युली आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला जास्त अभ्यास नाही आहे या सगळ्या पक्षांचा. पण यांच्या सगळ्यांची नावं हे माहिती आहेत. जर मुख्य प्रमुख जर नावं आहेत, हे एक वंचित, BSP आणि रिपाईन, हे रिपब्लिकन पार्टी, ही 3 आत्ता महाराष्ट्रामध्ये पक्ष स्ट्रॉंग आहेत आणि ही इलेक्शन लढतात. बाकीचे छोटे मोठे जे गट आहेत, ही गटतट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पुढं चालवत आहेत. चांगलं आहे, आम्ही त्यांना मनापासून आहे ना शुभेच्छा देतो. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जिवंत ठेवलेत, हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही गल्लीत राहून आहे ना काही करू शकत नाही, हे चांगले जिल्हा लेवलला, महाराष्ट्र लेवलला करतायत. पण आमचं काय म्हणणं आहे की इलेक्शन ज्यावेळेस मोठं इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन येतं, विधानसभेचं इलेक्शन येतं किंवा नगरपालिका, पुणे महानगरपालिकेचं इलेक्शन येतं, त्यावेळेस यांनी सर्वांनी एकत्र होऊन एका ताकदीने हे इलेक्शन लढावं आणि आपली सीटं निवडून आणावी. सीट शेअरिंग कशी असावी? जर का समजा वंचित, रिपब्लिकन पार्टी आणि कोणता म्हणाले तुम्ही, बहुजन समाज पार्टी, हे महाराष्ट्रात एकत्र आले, महाराष्ट्रापुरता विचार करू आपण, किंवा पुणे महानगरपालिका बद्दल करूया, जाऊ दे म्हणू दे, महाराष्ट्र गेला बाजूला. पण समजा मनपाच्या इलेक्शन लागल्या तर मनपामध्ये 161 प्रभाग आहे, तर त्याच्यामध्ये सीट शेअरिंग कशी असली पाहिजे? सर मी महाराष्ट्रापासून सुरुवात करतो, कारण की आता लोकसभेचं 2024चं इलेक्शन आलेलं आहे. 48 जागा आहे, 36 जिल्हे आहेत, 48 सीट आहेत महाराष्ट्रामध्ये. 48 सीट आहेत, 36 जिल्हे आहेत. मी 36 जिल्ह्यांपासून सुरू करतो. 36 जिल्ह्यांमध्ये जर BSP रिपब्लिकन पार्टी आणि आपले वंचित बहुजन आघाडी, बरोबर आहे ना, वंचित बहुजन आघाडी, ह्या 3 पक्षांनी जर 12 36 तीन जरी जिल्हे वाटून घेतले तरी अडचण नाही. आणि जर प्रकाश आंबेडकरांना जास्त स्ट्रॉंग वाटत असेल तर त्यांनी जास्त जिल्हे घ्यावे, अशी माझं म्हणणं आहे. जिल्हे ना, सीट शेअरिंग सांगा साहेब. 48 जागा आहेत, त्यापैकी किती जागा वंचितला जाव्या? 48 जागा आहेत, त्यापैकी किती जागा वंचितला जाव्या, किती जागा RPIला जाव्या आणि किती जागा बहुजन समाज पार्टीला जाव्या? 48 जागांमध्ये जर खरंच जर आहे ना प्रकाश आंबेडकरांकडं सीट जर निवडण्याचं जर ताकद आहे तर त्यांनी जास्त जागा लढाव्या, असं माझं म्हणणं आहे. आणि सांगतो जर रामदासजी आठवलेंचं काय म्हणणं येतं हे पण स्टेटमेंट महत्त्वाचं आहे, कारण की हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांची मनाची जुळवाजुळवी ही कशी होईल हे मी नाही सांगू शकत, हे स्टेटमेंट मी नाही देऊ शकत. प्रकाशजी आंबेडकरांचं मत आणि रामदासजी आठवले साहेबांचं मत आणि बहीण मायावती यांचं मत हे एकजूट झालं पाहिजे आणि ही जी वाटाघाटी आहे ही त्यांनी केली पाहिजे. मी सर्वसामान्य गल्लीतला कार्यकर्ता आहे. अंदाजे सांगा, तुम्ही अंदाजे तुमच्या सांगण्यावरील होईल का नाही होईल हे माहीत नाही, पण तुम्ही सांगू शकता. ही कमिटमेंट मी नाही करू शकत, त्यांनीच करावी. मला असं वाटतं की वंचितकडे 30 जागा जाव्या 48 पैकी. 8 जागा बहुजन समाज पार्टी आणि बाकीची जागा उरलेल्या बाकीच्या जागा रिपब्लिकन पार्टी आणि दुसरी कोणती बहुजन समाज पार्टी यांनी घ्याव्या वाटून, असं मला वाटतं. यावर तुमचं काय मत? नाही, तुमचं मत तुम्ही मांडलं, पण मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळं मी मतं मांडायचा मला अधिकार नाही. मला बोलायचा अधिकार आहे, मी बोलतो आहे. पण जे डिवायडेशन होईल हे पक्षाचे प्रमुख नेतेच करतील, आमचे लोकनेतेच करतील. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, अडचण नाही. त्यांनी फक्त एक शब्द द्यावा. त्यांनी जर हे सगळ्या चळवळीचे पक्ष जर का एकत्र आले तर किती जागा येतील निवडून सगळ्या? जर मागचा थोडासा आपण मागं गेलो 97च्या काळात, तर असं आम्ही ऐकलं की जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडे की 4 सीटं आली होती, असं 4 खासदार आले होते निवडून आणि काहीतरी 11 नगरसेवक असे काहीतरी आले होते. तर त्या प्रमाणात आता त्यावेळेस तर 97च्या इलेक्शनला जे 4 खासदार निवडून आले होते, प्रकाश आंबेडकर, रासू गवई, कवाडे आणि रामदास आठवले, त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी एकत्र आली होती आणि काँग्रेसबरोबर युती होती. काँग्रेसबरोबर युती झाल्यामुळे 4 खासदार निवडून आलेले. पण काँग्रेस आता युती करायला तयार नाही ना, मग काँग्रेस युती केली नाही तर किती खासदार येतील तुम्हाला वाटतं? काँग्रेसने युती केली किंवा शिवसेनेने युती केली, आज हे प्रकाश आंबेडकरांचं जे स्टेटमेंट आहे
आणि जे आमचे लोकनेत्यांनी जे स्टेटमेंट देतील त्याला आम्ही म्हणजे ठुकरू शकत नाही. आम्ही त्यांच्यासंग आहोत. त्यांनी ते स्टेटमेंट त्यांच्या पद्धतीने द्यावं. कोणासंग युती करायची. मी एक पत्रकार आहे आणि चळवळीतला आणि राजकीय ह्याच्यातला मी म्हणजे नाही का थोडासा अभ्यासक आहे. तर मला असं वाटतं की 10 जागा निवडून येतील काँग्रेसच्या विना. काँग्रेसला बाजूला काढून टाका, BJPला बाजूला काढून टाका, 10 जागा निवडून येतात आपले लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये. असा माझा ठाम विश्वास आहे. ठाम मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. कारण काँग्रेसने जे राजकारण केलं 4 जागेचं ते खूप कमी होतं. आपण बघितलं की एकेकाळी काशीराम साहेब रिपब्लिकन पार्टीमध्ये होते आणि ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस आपल्या रिपब्लिकन पार्टीला एक जागा सोडून दिली होती. परंतु त्यावेळेस जवळपास लोकसभेच्या 14 त्याच्या आधीचे जे इलेक्शन झालं होतं त्याच्या आधीच्या इलेक्शनला लोकसभेच्या 14 सीटा आपले निवडून आले होते संपूर्ण भारतामध्ये. मग हे जे काँग्रेस आपल्याशी पण दुय्यम राजकारण करतं आहे नाही का, आपल्याला राजकारणामध्ये कमजोर करतो आहे, हे सुद्धा आपली एक नाही का म्हणजे मागं येण्याची बाजू आहे. ही एक आपली नाही का नामुष्की आहे असं मला वाटतं. काँग्रेसकडून होते आणि भाजपकडनं तर होतेच आहे. परंतु आपण जर का आपल्या स्वबळावर एकत्र आलो तर आपण ते लोक जे जागा देतात त्यापेक्षा नक्कीच एक 8-10 जागा जास्त निवडून येऊ शकतो असा आपल्याला ठाम विश्वास आहे. आमचं आत्ता एवढंच एकच म्हणणं आहे. मी जे आत्ता तुमच्यासमोर बाईट दिली ती त्यामध्ये जर कुठल्याही राजकीय नेत्यांचा किंवा आमच्या लोकनेत्यांचा कोणाचं जरी मन दुखत असेल तर मी मनपूर्वक तुम्हाला माफी मागतो. मला तुम्हाला एक सांगायचं वाटतं की महाराष्ट्र बाजूला ठेवा. भारत तर लई लांबची गोष्ट आहे. तुम्ही पहिलं एकदा पुणे महानगरपालिकामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही जे काही सगळे पक्ष आहेत त्या पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षांना एकत्र करा आणि त्यांना विचारा की बाबा तुम्ही या विषयी तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एकत्र यायला. आणि हा जो पुण्याचा पॅटर्न आहे तो पुण्याचा पॅटर्न राबवल्यानंतर आपण महाराष्ट्राचा पॅटर्न राबवू शकतो आणि पुढे जाऊन देशाचा पॅटर्न राबवू शकतो असं मला वाटतं. जसं आज आमचे लोकनेते आहेत त्यांच्या मनात जे मतभेद आहेत त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग खालच्या जे जिल्हा लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये खूप मतभेद आहेत. आणि जोपर्यंत प्रकाशजी आंबेडकर आज जर वंचितचे कार्यकर्ते जोपर्यंत साहेब आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत ते काय करू शकत नाहीत. आणि रामदासजी आठवले साहेब आहेत त्यांच्याही कार्यकर्त्यांचंही तेच म्हणणं आहे. साहेबांनी जर आम्हाला एकदा शब्द टाकला की तो आम्ही पडू देणार नाही. तुम्हाला या बाबतीत स्पष्टीकरण देतो. जे राष्ट्रीय पक्ष आहेत जे वरच्या लेवलला आहेत आत्ता सध्या आपल्या ते राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत जसं प्रकाश आंबेडकर असेल, मायावती असेल किंवा रावण असेल किंवा सुरेश माने असेल ह्या सगळ्यांना एकत्र यायचं आहे. परंतु त्यांच्या भोवती जी चांडाळ चौकडी आहे ना त्यांना स्वतःचं राजकारण करायचं आहे. त्यामुळं ते एकीत येऊ देत नाही का, कारण जर का सगळे एकत्र आले तर त्या भोवती असणारी प्रकाश आंबेडकर असेल किंवा रामदास आठवले असेल किंवा मायावती असेल त्यांच्या भोवती जी फिरणारी चांडाळ चौकडी आहे त्यांचं राजकारण कमजोर पडेल, त्यांचं पद धोक्यात येईल ना. त्यामुळं मी ठामपणे सांगू शकतो की जर का यांना एकत्र यायचं असेल तर ती जी चांडाळ चौकडी आहे त्यांच्या जवळची त्या चांडाळ चौकडीला खरं तर टार्गेट केलं पाहिजे असं मला वाटतं. माझं म्हणणं आहे. मी कोणाला नाव ठेवणार नाही. कार्यकर्ता आहे तो, शेवटी भीमाचा कार्यकर्ता आहे तो. कसाही असू द्या, तुटका फुटका किंवा काही त्याचं म्हणणं असू द्या, पण आत्ता या देशाला या महाराष्ट्राला चांगल्या कसाही असू द्या पण तो इतर पक्षांना डावलतोय ना, तो एकही होऊ देत नाही ना. तो मिसगाईड करतोय त्यांच्या लीडरला, एकत्र येऊ देत नाही. जे आपल्यामध्ये जे काही संवाद आहेत तो संवाद फिसकटवण्याचं काम करतोय ना. तो सुसंवाद होऊ देत नाही ना. उलट चुकीचे इनपुट देतोय तो, चुकीच्या माहित्या पुरवतोय तो. त्याच्यामुळे तो एक मोठा तो एक खूप मोठा बॅकड्रॉप आहे आपल्या चळवळीला घातक असण्याला, एकत्र येण्याच्या
कृतीला तो एक खूप मोठा घातक एलिमेंट आहे किंवा तो एक माध्यम आहे असं मला वाटतं. आंबेडकर चळवळीत आता आहे ना, खरं तर आहे ना, यंग मुलांनी पुढे यावं आणि जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ जी आत्ता जी थांबलेली आहे आणि जी गाडी अडकलेली आहे कुठं चिखलात, जो बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा जो रथ आहे जो अडकला आहे, तो शिकलेल्या मुलांनी आणि चांगल्या यंग मुलांनी पुढे येऊन ती जर गाडीला जर हातभार लावला तर ती गाडी विचाराची चांगली पुढे जाऊ शकते. आणि जे जुने कार्यकर्ते आहेत, ज्यांचे वय झाले, ज्यांचे काही इगो प्रॉब्लेम आहेत, त्यांनी थोडंसं चळवळीतून थोडंसं शांत बसावं व यंग पोरांना काम करण्याची संधी द्यावी आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना पाठबळ द्यावं असं माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो, खूप चांगली चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं की आपल्याला जर का राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मान्यवर काशीराम साहेब आहेत, त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे, त्यांनी जसं जो राजकारणाचा पाया रोवलेला आहे आणि त्यांनी जशा प्रकारे राजकारण केलेलं आहे तंतोतंत ते राजकारण केल्याशिवाय आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुण्यामध्ये सत्ता काबीज करता येऊ शकत नाही. हे 100% सत्य आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर त्यांचं बऱ्यापैकी अनुकरण करत आहे, परंतु सगळ्यांनी एकत्र येऊन माननीय काशीरामजी यांचं जे पॉलिटिकल विजन होतं ते विजन बघावं आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करावी, तरच सत्ता काबीज येईल असं मला वाटतं. आपले जे काही विचार असतील ते वेगळे असू शकतात. कृपया आपण ते विचार या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की टाकावे, जेणेकरून समजा आमची काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल, आमची काही विचार मांडण्यामध्ये चूक झाली असेल, त्या चुकीला पुन्हा दुरुस्त करता येईल. आणि हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा अशी मी आपणाला विनंती करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.